राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3317। झालो बळीवंत होऊन या शरणागत, केला घरा तरी गावा, ठाई पडी पाडी हेला ठेवा, हाता चढे धन ऐसे रचिले कारण, तुका म्हणे मिठी पाया देऊनी केली सुटी। 33:17। आम्ही देवाला शरण गेल्यामुळे बळवंत झालो आहोत। मी देवाच्या घरात प्रवेश केला आणि त्याचा मुख्य सच्चिदानंद ठेवा कोठे आहे हे शोधून ठेवला। देवाचे सर्व धन माझ्या हातात येईल अशी व्यवस्था करून ठेवली। तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या पायाला मिठी घातली आणि संसार बंधनातून सोडवून घेतली। 3318। लागपाट केला आता वाटा नीट त्याला, करा जोडीचा हव्यास आले दुरील घरास, फोडिली भांडारे मोहरली एकसरे, अवघिया पुरते तुका म्हणे घ्यावे होते हाते। 3318। आम्ही सतत प्रयत्न करून परमार्थाच्या मागावर राहिलो, त्याचा पाठपुरावा केला। आता जो या वाटेवरून येईल त्याला त्याचा वाटा मिळेल। दूर वैकुंठात असलेले विठ्ठल रूपी धन अनायासाने तुमच्या घरी पंढरीत आपणहून आले आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीचा हव्यास धरा। संतांनी परमार्थ धनाची भांडारे उघडी केली, त्यामुळे ती प्रकट झाली। तुकाराम महाराज म्हणतात, घ्या साधकांनो आपल्या दोन्ही हाताने उदंड घ्या, सर्वांना पुरेसे होईल असे घ्या। 3319। एकी असे एक हेवा, एर अनावडी जीवा, देवे केल्या भिन्न जाती, उत्तम कनिष्ठ मध्यस्थी, प्रीतीसाठी भेद, कोणी पूज्य कोणी वंद्य, तुका म्हणे लळा त्याचा जाणे हा कळवळा। 3319। अनेकांना हरिभक्तीची आवड असते, तर अनेकांना त्याचा तिटकारा वाटतो। देवाने उत्तम मध्यम कनिष्ठ गुणात्मक भिन्न भिन्न जाती निर्माण केल्या आहेत। आपापल्या आवडीप्रमाणे कोणी पूज्य तर कोणी दुष्कर्मी वाटतात। तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला ज्या विषयाची आवड असते त्यालाच त्या विषयाचे मर्म कळते। 3320। स्वामींचे हे देणे येते पावलो दर्शने, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद, कळावया वर्म हा तो पायांचाची धर्म, तुका म्हणे सिद्धी हेची पावविली बुद्धी। 3320। देवा तुमच्या कृपेचे दान मिळाले आणि या जन्मात मुक्त स्थिती लाभली। विठ्ठला आता तुमच्याशी आवडीने वाद करू, गुजगोष्टी करू, तुमच्या सुखाचा संवाद करू, हरिभक्तासवे सुख प्राप्तीची चर्चा करू। तुमच्या प्राप्तीचे रहस्य मला समजले, तुमच्या पायाची कृपा आहे। तुकाराम महाराज म्हणतात, आता तुझ्या कृपेने जी पवित्र बुद्धी उपजली ती माझ्या साध्यापर्यंत सिद्धीस जावी ही विनंती। 3321। रुसलो संसारा आम्ही आप आणि परा, मनवनी केली सांडी, देऊनी पडिलो मुरकुंडी, परतेची ना मागे, मोह निष्ठुर झालो अंगे, सापडला देव तुका म्हणे गेला भेव। संसाराचे सत्य स्वरूप अनुभवास आले की म्हणून मी माझ्या आणि दुसऱ्याच्या सांसारिक जीवनक्रियेवर रागावले, सर्वस्वाचा मनस्वी त्याग केला आणि मुरकुंडी पडून राहिलो। आता मी कोणाच्या मोहाने अथवा भिडे खातीर पुन्हा संसाराकडे पाहणार नाही, त्याविषयी निष्ठुरता माझ्या अंगी जडली आहे। तुकाराम महाराज म्हणतात, देव आम्हाला सापडला आणि आमच्या मनातील संसाराचे भय नाहीसे झाले। 3322। हे तो वाटले आश्चर्य तुम्हा धरवला धीर, माझा फुटतसे प्राण धावा धावा म्हणून, काय नेनो दिशा झाल्या तुम्हा विन ओसा, तुका म्हणे कागा नाईक जे पांडुरंगा। 3322। देवा मी कारुण्याने भरलेल्या शब्दात आवाजात तुमची विनवणी करतो आहे, ती ऐकूनही तुम्ही धैर्याने काही न करता बघत बसता याचे मला आश्चर्य वाटते। तुमचा धावा करून माझा प्राण फुटत आहे, तरी तुम्ही धावत येत नाही। माझा कंठ गोरडा पडला आहे, तुमच्याशिवाय सर्व दिशा ओसाड वाटतात। तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुम्हाला इतक्या हाका मारित आहे, त्या तुम्हाला ऐकायला येत नाही का। 3323। धावा केला धावा श्रम होऊ नेदी जीवा, वर्षे अमृताच्या थारा, घेई ओसंगाले कुरा, उशीर तो आता न करावा हेची चिंता, तुका म्हणे त्वरे वेग करी विश्वंभरे। 3323। देवा मी तुझा पुन्हा पुन्हा दावा केला, आता माझ्या जीवाला क्लेश होणार नाही असे करा।
लेकराला कुशीत घेऊन त्याच्यावर प्रेमामृताचा थारांचा वर्षाव कर. आता हे काम करण्यासाठी उशीर होणार नाही याची काळजी घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, हे जगाचे पालन करणाऱ्या पांडुरंग माते, वेगाने सत्वर धावत ये. 3324. जोडिले अंजुळ असे दाना उताविळ, पहा पहा कृपा दृष्टी आना अनुभवा गोष्टी. तू स्वामी मी सेवक, ऐक्य तो एका एक, करीतो विनंती तुका सन्मुख पुढती. 3324. देवा, मी तुमच्या पुढे नामस्मरणासाठी नमस्कारासाठी हात जोडले आणि ओंझळ केली. तुमच्याकडून दान मिळवण्यासाठी उतावळा झालो आहे. या दानाचा अनुभव येण्यासाठी तुम्ही माझ्याकडे कृपादृष्टीने पहा. तू स्वामी मी सेवक असे आपल्यामध्ये ऐक्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तुमच्या समोर उभा राहून वारंवार विनवित आहे की माझ्याकडे कृपादृष्टीने पहा. 3325. एका महिमा आवडीची, बोरे खाय विल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. पोहे सुदामेची, फके मारी कोरडेची, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती बुडे. 3325. भगवंताच्या भक्तिप्रेमाची आवड त्याचे महात्म्य एका शबरी भिल्लीन होती, तर तिची गोष्टी बोरे रामाने खाल्ली. राम भक्तीचा भुकेला आहे. खरी भक्ती करणारे दुर्लभ भक्त कमी असल्याने देवाला प्रेमाला दुष्काळ जाणवतो. सुदाम देवाचे कोरडे पोह्यांचे घास देव चवीने खातो. तुकाराम महाराज म्हणतात, देव भक्तांच्या भक्तीपुढे उष्टे थोडे असा शूद्र विचार करीत नाही. 3326. कुंभ अवघा एक आवा, पाकी एकी गु फेडावा, ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. हिरे दगड एक खाणी, कैचे विजातीला पाणी, तुका म्हणे शिरी एक एकाची पायरी. 3326. सगळी मडकी कुंभार एकाच आव्यास भाजतो, परंतु प्रत्येकाचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. त्यासाठी काही मडक्यात विष्ठा भरून टाकण्यात येते, तर काही मडक्यांचा उपयोग स्वयंपाकासाठी वापरतात. या प्रकारे प्रारब्धाने माणसाची विभागणी केली आहे. हिरे आणि दगड एकाच खाणीत सापडत असले तरी हिऱ्याचा पाणीदारपणा दगडात नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून हिरा राजमुकुटात जडवितात, पण दगडाचा उपयोग पाय ठेवायच्या पायरीसाठी करतात. 3327. मांडे पुऱ्या मुखे सांगो जाणे मात, तोंडे लाळ हात चोळी रिते, एसियाच्या गोष्टी फिक्या मिठे विन, रुचीने दी अन्न चवी नाही, बोलो जाणे अंगी नाही शूरबन, काय ते वचन जाळावे ते. तुका म्हणे बहुजोड तोंडे जे वाचाळ, ते गे तेची मूळ लटिक्यांचे. 3327. मांडे पुऱ्या किती चविष्ट आहे याबद्दल तोंडाने नुसते वर्णन करतो. अशाच्या चवदार गोष्टी मीठ न घातल्याने पदार्थासोबत बेचवळणी अन्नाप्रमाणे असते. अंगात शौर्य गुण नाही, पण शौर्याच्या गोष्टी करतो. त्याचे शूरपणावरील दमदार भाषण का जाळायचे. वाचाळ माणसे दांभिक असतात, त्यांचे आचरण खोटेपणाचे मूळ असते, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3328. न लगे चंदना पुसावा परिमळ, वनस्पती मेळ हा कारुणी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, दरिताही परी आवरेन, सूर्य नाही जागे करीत या जना, प्रकाश किरणा करमुन, तुका म्हणे मेघनाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. 3328. चंदनवनातील चंदन वृक्षाला आपल्या जवळचा सुगंध आहे असे इतर वृक्षवेलींना ओरडून सांगावे लागत नाही. जे अंतःकरणात असते ते आपोआप बाहेर प्रकटपणे दिसते. प्रयत्न करूनही आपले अंगीच उपजत गुण ते लपवू शकत नाही. प्रातःकाळी सूर्योदय झाल्यावर लोकांना जागे करा म्हणून सूर्य आपल्या किरणांना सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आकाशात मेघ जमा झाले की मोर नाचायला लागतात. सत्य कोणालाही लपवता येत नाही. 3329. चंदनाचे हातपायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाठीपोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. 3329. चंदन वृक्षाचे मूळ खोड फांद्या पाने सर्व काही सुवासिक चंदनच असते. त्याप्रमाणे परिसाची कोणतीही बाजू हीन नसते, ते सर्वांगाने गुणगर असते. दीपज्योतीच्या पाठीपुढे अंधकार नसतो, तिचे रूप प्रकाशमय असते. साखर सर्वांगाने गोडच लागते. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे सज्जन सर्वांगाने सद्गुणी असतात, अवगुण त्यांच्या ठिकाणी दिसत नाही. 3330.
मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने पण पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि मन शिष्य, करी आपुलेची दास्य. प्रसन्न आपणास, गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते एका मात. नाही नाही आन दैवत, तुका म्हणे दुसरे. 33:30. मनाला जाणून घ्या, त्याला प्रसन्न करून घ्या, कारण जीवाच्या बंध मोक्षाला कार्यसिद्धीला मनच कारण आहे. शास्त्रविद्यानुसार इष्टदेवतेची प्रतिमा मनोमन निर्माण करून प्रतिमा रूप मनाची मनानेच पूजा करणारे मन उपास्य आणि उपासक आहे. मन सर्वांची जननी आहे. जीवाला परमार्थाकडे प्रवृत्त करणारे मन गुरु आहे. संत संमत आज्ञेनुसार वागणारे मन शिष्य आहे. पुण्याची वासना असणारे मन सद्गतीला जाते आणि पापाची वासना ठेवणारे मन अधोगतीला कारण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांनी लक्षपूर्वक ध्यानात घ्या, मनाशिवाय दुसरे दैवत नाही. 3331. माय वापे जरी सर्पिन की बोका, त्यांचे संगे सुखान पवे बाळ. चंदनाचा शूळ सोनियाची बेडी, सुख नेदी फोडी प्राणनाशी. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. 3331. बाळाची माय सर्पिन बाप बोका असेल तर त्या बाळाला मायेच्या किंवा बापाच्या संगतीत सुख वाटेल का? कारण सर्पिन अंडी खाते, बोका स्वतःची पिल्ले खातो. चंदनाचा सूळ असला तरी तो प्राणघातकच आहे. सोन्याची असली तरी ती बेडी पायाला यातनाच देते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानी असला तरी त्याच्या अंगी गर्व ताठा अभिमान अहंकार असला तर तो नरकात जातो. 3332. शिकल्या बोलाचे सांगतील वाद, अनुभव भेद नाही कोणा. पंडित हे ज्ञानी करतील कथा, न मिळती अर्था निज सुखा. तुका म्हणे जयशीलांच्यासाठी ग्वाही, देतील हे ठावी नाही वस्तू. 3332. हे पंडित ज्ञानी बोलाचे शब्दाचे शिकल्याप्रमाणे अनुवाद सांगतील, पण त्या शब्दाचा अनुभव मात्र त्यांच्याकडे नसतो. हे पंडित ज्ञानी कथानिरूपण करतील, पण ब्रह्मसुखाचा अनुभव असेलच असे नाही. पैशाच्या लोभाने खोटी साक्ष देणाऱ्याला खरी परिस्थिती माहीत नसते. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे या अनुभव शून्यांची स्थिती आहे. 3333. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही. बरोनिया अंतर्वाही सत्वरजतम बाधा, नवे हरिभक्तांसी कदा. देवभक्त बन तुका म्हणे नाही भिन्न, हरिभक्ताचे संचित नष्ट होते. क्रियामान कर्माचा स्पर्श होत नाही. दुःख भोगाचे प्रारब्ध ही हरिकृपेने नाश पावते. भक्ताच्या मनात अंतर्बाह्य देवच भरून उरलेला असतो, त्याला त्रिगुणाची कधीही बाधा होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मग देव आणि भक्त स्वरूपात एकच होतात, त्यांच्यात भेद उरत नाही. 3334. शास्त्रांचे जे सार वेदांची जो मूर्ती, तो आम्ही सांगाती प्राण सखा. मनवनी नाही अनेकांचा पांग, सर्व झाले सांग नामे एका. सगुण निर्गुण जयाची अंगे, तोची आम्हा संगे क्रीडा करी. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभ आईते केले नवो. 3334. 6 शास्त्रांचे सार, वेदांची तो मूर्ती, तो निर्गुण परमात्मा भक्त कार्यार्थ आपले निर्गुणपण न मोडता सगुण रूप झाला आहे. त्यामुळे आम्हाला कोणाची पर्वा नाही. त्यांच्या नामस्मरणाने आमची चिंता दूर झाली. सगुण निर्गुण दोन्ही अंगे असलेला प्रत्यक्ष आमच्या संगे खेळतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ब्रह्मदेवाचे जनक आहोत, त्यामुळे आम्ही स्वयंभू स्वयंसिद्ध आहोत, कोणी आम्हाला निर्माण केले नाही. 3335. कोणे तुझा सांग झाला केला अंगीकार, निश्चिंतत्वा थोर मानियेली. कोणे ऐसा तुझ उपदेश केला, नको या विठ्ठला शरण जाऊ. तेव्हा तुझ कोण घालील पाठीसी, घासील भौमीसी वदन यम. कारे नागवसी आयुष्य खातो काळ, दिवसेंदिवस बळ क्षीण होते. तुका म्हणे यासी सांगा कोणी तरी विसरला हरी माय बाप. 3335. भाविका तुझा कोणी स्वीकार केला आहे की त्याला श्रेष्ठ मानलेस? विठ्ठलाची भक्ती करू नकोस असा तुला कोणी उपदेश केला? ज्या वेळेला आयुष्यभर केलेल्या पाप कर्मांचे शासन म्हणून यम तुझी मान धरून तुझे
तोंड जमिनीला घाशील त्यावेळी तुला कोण पाठीशी घालील. अरे कळीकाळ तुझे आयुष्य खातो आहे, त्यामुळे तू दिवसेंदिवस क्षीण अशक्त होत आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, कोणीतरी याला समजून सांगा, जो मायबाप श्रीहरी त्याला हा विसरला आहे. मंडले कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.